जय गजानन मित्रांनो, तर आज मी आलो शेगावला विदर्भाची पंढरी का म्हणतात, तर चला मी तुम्हाला विदर्भाची पंढरी दाखवतो. तर जसं आतमध्ये गेलो तर आतमध्ये बघून एकदम मन प्रसन्न झालं. पहिले तर चेकिंग वगैरे झाली, आतमध्ये गेलो, पात्रदानाकडे गेलो, पात्रदान गेले, तिथे ठेवले. एक तर विषय होता, आपण स्वतःची चप्पल उचलायला लाज करतो, पण इथले जे सेवाधारी आहे ना, ते एका दिवसात लाखो लोकांचे चप्पल बूट उचलून ठेवतात, तेही कोणते किसळ न करता, न काही मनात आणता. आणि त्यांच्या चेहऱ्यावर जी आपुलकी समाधान असतो ना, त्यांना बघून मान खाली झुकते. त्यानंतर आलो, पाय वगैरे धुतले. नशीब एवढं चांगलं होतं की आज कोणतीही गर्दी नसून माझा डायरेक्ट दर्शन होता. मग डायरेक्ट दर्शन वगैरे घेतलं. आतमध्ये काही व्हिडिओ घेतले नाही, कारण की आतमध्ये कॅमेरा चालत नाही. आणि हा, ते एवढी जर स्वच्छता आणि नियम पाळत आहे, तर आपलं पण त्यांना सपोर्ट करणं काम आहे. तिथनं बाहेर आलो, बाहेरून बसलो, फिरलो, तसं एकदम चांगलं वाटत होतं. असं वाटत आहे जिवंतपणे स्वर्गामध्ये आलेलो आहे. तिथले सेवादारी स्वच्छता करतात, कुठेही तुम्हाला कचऱ्याचा एक कण पण दिसणार नाही, एवढी स्वच्छता बाळगतात ते. त्यानंतर मी आलो महाप्रसादाकडे. आज मला महाशिवरात्रीचा उपवास होता, म्हणून मी काही महाप्रसाद खाल्ले नाही, पण मी याच्याही पहिले आलेलो आहे इथे. तर मला माहित आहे महाप्रसादामध्ये पण पोटभर असं महाप्रसाद भेटतं. आणि तिथेही तिथले जे सेवाधारी आहे माऊली, ते असे वाटतात ना की आपल्या घरच्यांना वाढत आहे, घरच्यांना आग्रह करत आहेत असं. आणि हा, राहिली गोष्ट दुरून येणाऱ्यांची, तर त्यांच्यासाठी पार्किंग पण एकदम मोफत आहे. टू व्हीलर साठी, फोर व्हीलर साठी एकदम एकदम बरोबर जागा आहे, सर्व काही आहे, त्याला कोणताही शुल्क नाही आहे. जे लोक दुरून येतात त्यांना राहायचंय, त्यांच्यासाठी पण इथे भक्ती निवासचं आयोजन केलेलं आहे. स्वच्छ असे बेल, राहण्याची, खाण्याची सगळी सोय आहे. आणि एवढंच नाही, बस स्टँड आणि रेल्वे स्टेशनवरून येण्या जाण्यासाठी एसटीची सुविधा पण मोफत आहे. ही आहे आपली शेगावची पंढरी. कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जय गजानन.